नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस या ग्रामपंचायतीचे सरपंच पोपटराव बोराटे व उपसरपंच दादासाहेब रणदिवे यांच्यावर माळशिरस तहसील येथे अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. यावेळी फोंडशिरस गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक व गावातील प्रतिष्ठित नागरिकांसमवेत ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल रामचंद्र देवकर, प्रदीप किसन गोरे, रंजना लाला बोडरे, सुचिता परशुराम शेंडे, भानुदास कृष्णा मोटे, सुशीला दत्तू धायगुडे, सिंधू पोपट वाघमोडे, आप्पा बापू बनकर, मनीषा राहुल वाघमोडे, राजेंद्र मधुकर पाटील, हनुमंत पांडुरंग कुंभार, रुक्मिणी हनुमंत ढोबळे, मंगल महादेव भोसले आदी सदस्य उपस्थित होते. ठरावाच्या अर्जावर ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांच्या विरुद्ध पुढील कारणांसाठी पंचायतीच्या सभेत अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. त्यामध्ये मौजे फोंडशिरस हे गाव माळशिरस तालुक्यात असून सदर ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांची संख्या 17 आहे. त्यापैकी 9 महिला व 8 पुरुष आहेत. सदर ग्रामपंचायतीचे सरपंच हे ग्रामपंचायत सदस्यांना कोणत्याही प्रकारच्या गावाच्या हिताच्या कामांची माहिती देत नाहीत. गावाच्या हिताच्या सार्वजनिक चांगल्या कामांना त्यांचा कायम विरोध असतो. तसेच सार्वजनिक कामे चालू असताना कामात हरकत, अडथळा व काम करत असलेल्या कॉन्ट्रॅक्टदारांना पदाचा गैरवापर करून दमदाटी देत असतात. सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेत नसून मनमानी कारभार करत आहेत. सरपंच पदाचा गैरवापर करून गावच्या सार्वजनिक हिताच्या कामाच्या विरोधात काम करत आहेत. तसेच गावातील शासकीय पाणी पुरवठा योजनेतून येणाऱ्या पाणी पुरवठ्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी 4-4 दिवस मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे पाण्याविना गावातील नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच गावच्या सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत कायम दुर्लक्ष करून गावकऱ्यांच्या आरोग्याशी तसेच त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला सर्वस्वी सरपंच हे जबाबदार आहेत. अशा अनेक अन्यायकारक गोष्टींमुळे ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी सरपंच पदाचा अविश्वास ठराव आणण्याचे ठरवले आहे. वरील नमूद केलेली वस्तुस्थिती आमच्या संपूर्ण माहितीप्रमाणे खरी व सत्य आहे असे आम्ही जाहीर करतो. असा अर्ज तहसील कार्यालय माळशिरस येथे देण्यात आला आहे. यावेळी गावातील प्रतिष्ठित लोकांनी अविश्वास ठरावाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना काय सांगितले ते आपण प्रत्यक्षच पाहूयात. आज ग्रामपंचायत फोंडशिरसचे संपूर्ण 13 सदस्य माननीय तहसीलदार साहेबांकडं अविश्वास ठरावाच्या प्रती उपसरपंच आणि सरपंच या दोघांवरती दाखल केलेले आहे. आणि बहुतेक तहसीलदार साहेबांच्या वेळेनुसार एक 7-8 दिवसामध्ये अविश्वास ठरावाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन त्याच्यावरती निर्णय अधिकारी नेमून तो निर्णय देण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं, कळवलं. आज ग्रामपंचायतचे 13 मेंबर इथे येऊन सरपंच पोपट बोराटे आणि डेप्युटी सरपंच दादा रणदिवे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला आहे. आणि अगदी एक मताने ह्या लोकांनी अगदी त्या कुठलं त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ह्या लोकांनी ते सगळी येऊन म्हणली हे दाखलच आपण करायचं. आणि ही आज ठराव अगदी खुशीनं सगळ्यांनी आनंदात दाखल केलेला आहे. त्यात कोणी अगदी मनाने सगळी येऊन दाखल होऊन सर्वांमते दाखल केला. अगदी खुश आहे ती, गावकरीसुद्धा खुश आहे ती. हे केलं तुम्ही ते एकदम चांगलं झालं. आता सकाळपासून आम्हाला मेसेज यायला लागलं लोकांचं. हे होईल सगळं व्यवस्थित इथून पुढं. ते आता आपण तर तुमच्याकडं प्रत्येक गोष्टीला माहीतच आहे. आम्ही प्रत्येक संस्था असेल, ही शेंडेवाडी असेल किंवा ग्रामपंचायत असेल, ही चांगलीच चालली पाहिजे ह्या दृष्टीनं आपण बघतोय. आणि ही चालवणारच आम्ही ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, गावकऱ्यांच्या आशीर्वादाने ही व्यवस्थित आम्ही ग्रामपंचायत पुण्या व्यवस्थित चालवणार. आज तहसीलदार कार्यालय माळशिरस या ठिकाणी ग्रामपंचायत फोंडशिरसचे सरपंच पोपट बोराटे आणि उपसरपंच दादासाहेब रणदिवे यांच्यावर 13 सदस्यांनी विश्वास ठराव दाखल केला. आणि तो बहुमताने पारित करण्यासाठी सर्व सदस्य खुश आहेत. आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव आणलेला नाही किंवा कुणी हे केलेलं नाही. सदस्यांनीच ठरवलेलं आहे की सरपंचाच्या आणि उपसरपंचाच्या मनमानी कारभाराला
कंटाळून आपण ह्याच्यात थोडाफार बदल करू आणि गावाला एक चांगली दिशा देऊ असं ह्या सदस्यांनीच ठरवलं. आणि आम्ही सर्व काही 4 नेते मंडळी आहे यांच्याबरोबर त्या नेते मंडळांनी सगळ्यांनी त्या गोष्टीला पाठिंबा दिला आणि एक गावाच्या विकासासाठी चांगलं पाऊल उचलण्याच्या तयारीत असणाऱ्या बॉडीला आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला. शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे. बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले. अल्पावधीतच 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे. तसेच बारामती झटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे. आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे. आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा. आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील. मोबाईल नंबर 9850 10 49 14 97 66 70 35 14.